नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, सध्या इंजिनिअरिंगची म्हणजेच अभियांत्रिकीची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। सर्वांनी आपले रजिस्ट्रेशन पूर्ण केलेच असेल आणि कालच महाराष्ट्राच्या सीईटी सेलने प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे। या लिस्टमध्ये तुमच्या काही त्रुटी असतील तर तुम्ही ग्रीवेंसच्या मदतीने त्या त्रुटी पूर्णपणे काढून टाकू शकता। उदाहरणार्थ, जर तुम्हाला काहीतरी फॉल्ट वाटला असेल, तुमचे मेरिट लिस्ट चुकीचं असं वाटलं असेल, कंप्लेंट करायचे असतील, त्यासोबत तुम्हाला जर काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील तर तुम्ही ग्रीवेंसच्या पिरियडमध्ये ते अपलोड करू शकता। तसेच काही वेळा तुम्ही तुमचे मार्क्स म्हणजे सीईटीचे मार्क्स चुकीचे टाईप केलेले असू शकतं, पण शक्यतो असं कधी होत नाही, कारण ई व्हेरिफिकेशनमध्ये आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये म्हणजे व्हेरिफिकेशनमध्ये जे काही ऑथॉरिटी असते, जे काही ऑथराइज पर्सन असतं, त्यांनी व्यवस्थितपणे ते बारकाईने पाहिलेलं असतं। तरी पण कधी कधी नजर चुकीने एखाद्या वेळेस मिस्टेक होऊ शकते, पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे मित्रांनो। जी काही त्रुटी असेल ती तुम्ही पूर्णपणे काढून टाकणे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते। त्यामुळे जर काही चुकीचे मार्क्स इथे टाईप झालेले असतील तर ते प्लीज तुम्ही ग्रीवेंसच्या पिरियडमध्ये ते तुम्ही करेक्ट करू शकता। आणि जर तुमच्या नावामध्ये काही फॉल्ट असेल किंवा तुम्हाला एखादं कुठलं डॉक्युमेंट्स अपलोड करायचं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला उत्पन्न दाखला अपलोड करायचा असेल, कास्ट व्हॅलिडिटीचा जो काही सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं असेल, ते तुम्ही या ग्रीवेंसच्या पिरियडमध्ये अपलोड करू शकता। मित्रांनो, काही वेळा असं असतं की आपण असतो कॅटेगरीमध्ये आणि आपल्याला वाटतं की आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स मिळणार नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही, मग आपण काय करतो, ओपनमधून ॲडमिशन फॉर्म भरतो। पण ग्रीवेंसच्या पिरियडमध्ये तुम्हाला ते कन्व्हर्जन पण करता येतं। म्हणजे ओपनचं जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे कॅटेगरीला लागणारे सर्व डॉक्युमेंट्स उपलब्ध झाले असतील या पिरियडमध्ये, तर तुम्ही तुमचं जे काही फॉर्म आहे तो परत पुन्हा तुम्ही कॅटेगरीमध्ये मधून फॉर्म भरू शकता। त्यासोबत काही जणांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल आणि त्यांना माहिती असेल की आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळणार नाही, म्हणजे 3 महिन्यात पण मिळणार नाही किंवा त्याला बराच वेळ लागतो असं त्यांना खात्रीशीर माहिती असतील, किंवा तुम्ही ज्यावेळेस जिथं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायला गेलेला असता तिथे सुद्धा काहीतरी तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी निघाल्या असतील आणि त्याला जास्त वेळ लागत असेल, तर तुम्ही मित्रांनो कॅटेगरीमध्ये जरी असाल तर तुम्ही ते ॲडमिशन ओपनमधून कन्वर्ट करून घेऊ शकता या ग्रीवेंस पिरियडमध्ये। आता हे कशासाठी करायचं आहे मित्रांनो, कारण ग्रीवेंस पिरियड नंतर जी काही मेरिट लिस्ट लागणार आहे ती फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि फायनल मेरिट लिस्टच्या आधारेच तुमचं पुढचं इंजिनिअरिंगचं भवितव्य ठरणार असतं। त्यामुळे मित्रांनो, ज्या काही त्रुटी असतील ते तुम्ही या ग्रीवेंसच्या पिरियडमध्ये ई व्हेरिफिकेशनच्या माध्यमाने किंवा फिजिकल स्क्रुटिनीच्या माध्यमाने करू शकता। जर तुम्ही ई स्क्रुटिनीच्या माध्यमाने आधी फॉर्म भरला असेल, व्हेरिफिकेशन केला असेल, तर तुम्हाला तोच मोड इथं ग्रीवेंससाठी वापरावा लागणार आहे। जर तुम्ही फिजिकल मोडद्वारे फॉर्म भरला असेल आणि व्हेरिफिकेशन पण फिजिकल मोडद्वारेच केला असेल, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस फिजिकलच्या FC सेंटरमध्ये जाऊन जी काही पुढची कार्यवाही आहे ती करावी लागेल। तर मित्रांनो, जर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये जे काय आता फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल थोड्या दिवसामध्ये ग्रीवेंस पिरियड नंतर, त्यामध्ये जर काही त्रुटी असतील आणि ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस जर त्या त्रुटी जर त्या संबंधित कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटच्या निदर्शनास आले तर तुमचे ॲडमिशन रद्द देखील होऊ शकते। त्यामुळं रिस्क असते मित्रांनो, वेळीच काळजी घ्या। आता जे काही ग्रीवेंस पिरियड आहे त्याचा फायदा घ्या। ज्या काही त्रुटी असतील किंवा तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल ओपन टू कॅटेगरी, कॅटेगरी टू ओपन तुमचं जे ॲप्लिकेशन, तर तुम्ही यामध्ये कन्वर्ट करू शकता। मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्ही वेळोवेळी महाराष्ट्राच्या सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या, जेणेकरून तुमचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही। कारण जे काही टाइम पिरियड जे असतं ते कमी जास्त करण्याचा, कमी कोण करत नाही बट वाढवण्याचा, म्हणजे ग्रीवेंस पिरियडचं जे काही टाईम असेल ते सध्या तरी 22 जुलैच्या आसपास दिसते, बट ते वाढवायचं कमी जायचं हे सीईटी सेलच्या हातात असतं। जे काही प्रवेश प्रक्रिया पुढची होणार आहे, म्हणजे कॅपराउंड 1 होणार आहे, कॅपराउंड 2 होणार आहे, त्या संबंधित सर्व माहितीसाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि वेळोवेळी जी काही तारीख आहे ती लक्षात ठेवा मित्रांनो। त्या तारखेमध्येच तुम्हाला सगळं काही करावं लागणार आहे। अशाच नवनवीन एज्युकेशन रिलेटेडच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू। धन्यवाद।